सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच घेणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आज नांदेडला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्यासोबत सकारात्मक बैठक झालेली असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पाठपुरावा करणार आहोत। त्यामुळे आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत लवकरच सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं न झाल्यास प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेण्यासाठी तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे। तसेच कार्यालय हे भारतीय जनता पार्टी चालवत असून असा देखील आरोप त्यांनी भारतीय जनता पार्टीवर केला आहे। तर तुम्ही काही दाखवत नाही ना, मीडियावाल्यांना काय पाहिजे, भाषा झाली, खबर झाली, कबर झाली, वाघ्या झाला, आता ते भिडे गुरुजीला कुत्रा चावला तोही झाला। तुम्हाला दाखवायचं काय ते एकदा ठरवा। तुम्हाला या देशातल्या कष्टकरी, तुम्ही जे कॅमेरे घेऊन आले, तुमची परिस्थिती अशीच वाईट आहे। तुम्ही तेच आहे। तुम्हाला जरी उद्या एखादा मोठं ऑपरेशन करतो म्हटलं, एखाद्या शाळेत टाकतो म्हटलं, तर तुमच्या खिशात पैसे नाही, पण तुमच्या मालकाच्या खिशात किती पैसे आहे ते शोधले पाहिजे का नाही? त्याच्या खिशात किती पैसे आहे? तुमच्या या सगळ्या मेहनतीवर कमावतं कोण? आम्ही तेच म्हणतोय का या देशामधली आर्थिक विषमतेवर बोललं पाहिजे ना। इथं जातीभेद संपला, धर्मभेद संपला, भाषाभेद संपत आहे। खरं तर इथं अर्थभेद आहे आणि आम्ही अर्थभेदाची लढाई लढतो आहे। त्या बजेटमध्ये तुमच्यासाठी किती ठेवले हो? त्या शेतकऱ्यासाठी किती ठेवले? मजुरासाठी किती ठेवले? या वाहन चालकासाठी किती ठेवले? हे प्रश्न मीडियानं कधी उचलतच नाही आणि उचलण्याची ताकदही तुमच्यात नाही, कारण तुमचा मालकच आम्ही सांगतोय। आता काय बोलावं त्याच्याबद्दल? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड।